देशामध्ये एक तरुण होता, ज्याचं नाव होतं माधवन. ज्यांनी स्वतःला वचन दिलं होतं की जर तो लग्न करेल तर अशा मुलीशी जी सुंदर पण असेल आणि बुद्धिमान सुद्धा. त्याने अशी मुलगी शोधता शोधता अनेक मैलाचा प्रवास केला. पण जी सुंदर असायची ती समजूतदार नसायची, आणि जी समजूतदार असायची ती सुंदर नसायची. अखेर तो त्याच्या स्वप्नातल्या राजकुमारीचा शोध घेत विजयनगरमध्ये पोहोचला. असं वाटतंय की मी अख्खं जग फिरलोय, पण एकही मुलगी नाही मिळाली. मला आयुष्यभर अविवाहितच तर राहावं लागणार नाही ना. हो, हे शहर तर खूपच सुंदर आहे. बहुतेक मला इथे माझी सुंदर राजकुमारी नक्की भेटणार. दिवसभराच्या यात्रेनी दमलेला माधवन तिथेच कुठल्या तरी झाडाच्या सावलीत आराम करण्यासाठी लवंडतो, आणि त्याचा डोळा रोजच्या सारखा मी सगळ्यांना प्रश्न विचारीन, त्याचं उत्तर त्वरित द्यावं लागेल. हो, विचारा काका, विचारा. आज मी सुद्धा कंबर कसून आलो आहे आरामात. आधी शरीरामध्ये तरी चपळता आण, मग चपळतेने उत्तर देऊन टाक. बरं सांगा, जर माझ्याकडे एक मेंढी आहे तर मी ती न विकता नाणी कशी काय कमवू शकतो? मेंढी पासून नाणी कमवण्यासाठी तर तिला विकावाच लागेल, पै पै जोडून. नाही, उत्तर चुकीचं आहे. तुम्ही म्हणत असाल तर मी प्रयत्न करू काका. ही कोणी मुलगी आहे की अप्सरा? जर माझ्याकडे एखादी मेंढी असेल तर मी तिला भरपूर खाऊ पिऊ घालेन, तिला सांभाळेन, तिची सेवा करेन. अगं, फायदा करून द्यायचा आहे आयशा बाळा. तिला दाणा पाणी देऊन नुकसान करायचं नाहीये, पै पै जोडून. फायद्यासाठी थोडा धीर धरावा लागतो काका. तुम्हाला माझं पूर्ण उत्तर ऐकेपर्यंतचा धीर आणि मला मेंढी मोठी होईपर्यंतचा. हा, तर मेंढी ज्या वेळी मोठी होऊन धष्टपुष्ट होईल तेव्हा मी तिचं लोकर, दूध आणि शेण विकून भरपूर पैसे कमवीन. बरोबर उत्तर आहे. अरे वा, ही तर अगदी तशीच आहे जिच्या शोधात मी इकडे तिकडे भटकत होतो. सुंदरते सोबत बुद्धिमान सुद्धा. वा 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 वा, काय उत्तर देते ही पटापटा. वा वा वा. काका, अजून एक प्रश्न विचारा ना, फक्त अजून एक विचार. हा काका प्रश्नांवर प्रश्न विचारत जायचे आणि आयशा पटकन त्यांची उत्तरं द्यायची. आणि अशा प्रकारे माधवनचा सुंदर आणि बुद्धिमान मुलीचा शोध संपून जातो. माधवन आयशाशी लग्न करून विजयनगरचा निरोप घेऊन आपल्या आलिशान घरी पोहोचतो. नव्या घरात आयशाच्या आजूबाजूला नेहमी नोकर चाकर असायचे, जे तिला एक काडी सुद्धा उचलू देत नव्हते. एवढं आलिशान घर, हा तर महाल आहे, महाल. जी आयशा अख्ख्या गावात फेरफटका मारत होती, आता ती दिवसभरात 2 पावलं सुद्धा चालत नव्हती. एकंदरीत आयशाला तिची ही नवीन जीवनशैली आवडायला लागली. हळूहळू काळ पुढे गेला आणि शरीराला गरजेपेक्षा जास्त आराम मिळाल्याने आयशाच्या शरीराच्या अंगांनी एक एक करून काम करणं बंद करून टाकलं. आयशाला दाखवण्यासाठी माधवनने कित्येक वैद्य आणि हकीम बोलावले, पण कोणाच्याच औषधांचा आयशावर काहीच परिणाम नाही झाला. हळूहळू आयशाच्या आजारी पडण्याची बातमी उडत उडत तिच्या गावी विजयनगरमध्ये पोहोचली. मी बरी करीन तिला. मी निघालो आणि आपल्या जुन्या आयशा बाळाला परत घेऊनच येईन. सगळे गावातले काकांच्या ह्या बोलण्याने चकित होऊन जातात
की जिला कोणी वैद्य हकीम बरे करू शकले नाहीत तिला काका कसे बरे करू शकतील. काका सरळ तिथून निघून माधवनच्या महालात जाऊन पोहोचतात. काका तुम्ही हो, मी आलोय. हा आयशा, आता तू अजिबात काळजी करू नकोस. हा बाळा, तुला तर मी आता बरं करूनच जाईन. तुम्ही इथे आल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. तुम्ही जसं सांगाल तसंच मी करणार. तुम्ही फक्त माझ्या आयुष्याला बरं करा. नक्की. सगळ्यात आधी मला इतर कुणी बनवलेल्या जेवणावर विश्वासच नाही. हे काय बोलताय तुम्ही? इथला स्वयंपाकी माझे वडील, त्यांचे वडील, त्यांच्या वडिलांच्या वडिलांना बनवून खाऊ घालत होता. पण तुम्ही नका काळजी करू. पण तुम्ही म्हणत असाल तर मी स्वतः तिच्यासाठी जेवण बनवेन. याची गरज नाहीये. ती केवळ माझ्या हाताने बनलेलं जेवणच जेवेल. आणि दुसरी गोष्ट, जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत हिच्या आजूबाजूला एकही माणूस दिसायला नकोय. माणसाची सावली सुद्धा नको. सावली सुद्धा नाही? मग घरातलं सगळं काम कोण करणार? सगळं आयशा करेल. नोकर चाकर असोत किंवा नसोत, तुला हे घर काचेप्रमाणे चमकवावं लागेल. पण बिन करायचं असेल तर मी आपला जातो. नाही नाही काका, तुम्ही कुठेही नका जाऊ. तुम्ही जसं सांगाल तसं करायला मी तयार आहे. दुसऱ्या दिवसापासूनच काकांच्या सांगण्यानुसार आयशाचा पूर्ण दिनक्रम बदलला. काका जेवण बनवून वरच्या मजल्यावर ठेवून द्यायचे, जिथे आयशाला पायऱ्या चढवून जावं लागायचं. सोबतच अटीनुसार आयशाला कुणाच्याही सहायतेशिवाय घर चमकवण्यासाठी खूप मेहनत करावी लागायची. आता मेहनत होणार म्हटल्यावर आयशाच्या हाडांना लागलेला आळसाचा गंज तर उतरणारच होता. आता जेव्हा आयशाचा आळस सुटला तेव्हा प्रत्येक मावळणाऱ्या दिवसासोबत तिला बरं वाटायला लागलं. आयशाचा तोच उत्साह तर परत आला, पण तिचा मेंदू आधीसारखा उत्साही होऊ शकला की नाही याची पडताळणी अजून शिल्लक होती. माधवन, तुला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. ते सुद्धा पटकन. सांग, देऊ शकशील का? हो, नक्की नक्की. तर सांग बरं माधवन, माझ्या बहिणीच्या पतीच्या मेवण्याच्या पत्नीच्या मित्राच्या मुलीचं लग्न माझ्या चुलत भावाशी झालं आहे, तर माझी बहीण माझी कोण लागेल? मला वाटतंय की आत्या. नाही, आत्या नाही, काकी. काय काका, तुमची बहीण तर तुमची बहीणच लागेल ना. अगदी बरोबर उत्तर. वा, तुम्ही तर चमत्कारच केलात काका. तुम्ही माझ्या जुन्या आयुष्याला परत घेऊन आलात. तुम्ही हे कसं केलं काका? हे बघ, मी काहीच नाही केलं. ही जेव्हा विजयनगर मध्ये होती तेव्हा अख्ख्या गावाला मदत करत होती. दिवसभर नगराच्या कधी या टोकाला तर कधी त्या टोकाला. असं समज जणू उत्साहाचं दुकानच होती. आपल्या बुद्धीने चांगले चांगले गुंते सोडवायची. पण जेव्हा तू इथे आलीस तेव्हा तुझ्या हाडांना आरामाचा गंज चढला. मी तर फक्त आधीप्रमाणे राहायची सवय लावली. तुझ्या हाडांना आणि बुद्धीला लागलेला गंज आपोआपच निघून गेला. असं तर ही होती तुमची योजना. हा. मोठ्या अपेक्षांसोबत थोडीशी नाणी घेऊन विमलावती शाल विकत घ्यायला आली होती. याची काय किंमत आहे? फक्त 10 नाण्यांची आहे. तुम्ही खूप महाग सांगताय. एवढी महाग दुशाला कोण घेतं बरं विजयनगर मध्ये? मी घेते. विमलावती महिलेची चमक धमक पाहतच राहिली. काय रेशमाची साडी होती. दोन्ही हातांमध्ये वरपर्यंत सोन्यांच्या बांगड्या होत्या. ही कोणी तर नाही, राज ज्योतिषाची पत्नी होती. आता तिच्या समोर विमलावतीला कुणी भाव दिला असता? विमलावती राज ज्योतिषाच्या पत्नीचे असे आदरातिथ्य बघून जळून करपून आपल्या घरी पोहोचली. एक एक दोन दोनच्या नाण्यामध्ये घरी कावळ्यांच्या गोष्टी लिहून खुश होत राहणार. काहीतरी असं काम करा ज्यामध्ये नाणीच नाणी असतील. तुम्ही ज्योतिषीच का नाही बनत? भविष्य सांगणं काय हसण्याचा खेळ वाटला का? इथे लेखणी चालवून गोष्टी लिहिता, तसेच तिथे
फासे टाकून बनवा गोष्टी काहीतरी. स्त्री हट्टापुढे तर मोठमोठे हरून जातात. कमलेश कुठपर्यंत टिकणार होता. कमलेश आपली झोळी घेऊन मार्केटमध्ये येतो आणि एका कोपऱ्यात ज्योतिषाचा बोर्ड लावून तिथे बसून जातो. जाणून घ्या आपले भविष्य, जाणून घ्या, जाणून घ्या आपलं भविष्य. सकाळची दुपार झाली पण कुणीच स्वतःचं भविष्य जाणून घेण्यासाठी नाही आलं. कमलेश घरी जाण्यासाठी उठलाच होता की थांबा ना दादा, थांबा. माझ्या पतीने मला दिलेली खूप मौल्यवान अंगठी मी हरवली आहे. तुम्ही सांगू शकाल का ती कुठे आहे? मी कसं काय सांगू शकतो? मीच तर सांगू शकतो. फासे टाका आणि बनवा एखादी गोष्ट. आणि हा कमलेश फासे टाकतो. कुठल्या संकटात अडकवलंय कमलावतीने मला? हे फासे टाकून काय सांगू या महिलेला मी? हा तर माचीसच्या डब्बी सारखा आहे. माचीस? माचीस. हा माचीस. मला आता आठवलं. मी काडी पेटीमध्ये अंगठी लपून कपाटाच्या आत ठेवली होती. धन्यवाद दादा. हे घ्या दादा, माझ्याकडून ही भेट स्वीकारा. पाहिलात, अख्खा महिनाभर जरी कागदावर लेखणी घासली असती ना तरी एवढी कमाई झाली नसती जेवढी एका दिवसात झालीये. काय चोरी झाली? ही अफरातफरी चोरीमुळे होती. कोणीतरी राजमहालातून हिरे मणकांचे भरलेले 40 डब्बे चोरले होते. राज ज्योतिष सुद्धा चोराचा पत्ता नाही लावू शकले. मला थोडा वेळ हवा आहे महाराज. अजून कोण आहे आमच्या दरबारामध्ये जो चोरांचा पुरावा शोधू शकेल? महाराज, हा माणूस इतर कोणी नाही तर त्या महिलेचा पती होता जिला कमलेशने अंगठीचा पत्ता सांगितला होता. मग काय, लगेच त्या युवकाला दरबारात हजर करण्यात यावे. अरे कोण आहात? कुठे घेऊन चाललायत मला? अरे हाच आहे तो युवक महाराज. आम्ही ऐकलंय की तू अगदी अचूक भविष्यवाणी करतोस. सांग, राजमहालात चोरी कुणी केली? लक्षात असू दे, भविष्यवाणी जर चुकली तर तुरुंगामध्ये डांबला जाशील. बिचाऱ्या कमलेशची खाट उभी झाली. तो कोणी ज्योतिष तर नव्हता, पण महाराजांना हे कसं सांगणार होता? स्वतःच्या पत्नीला नाव ठेवत त्याने परत फासा टाकला. काय दिसतंय युवका? 3 म्हणजे 3 चोरांनी मिळून चोरी केलीये? हो महाराज. ते कुठल्या दिशेने गेलेत सांग. 3 दिवसांचा वेळ द्या महाराज. जा, दिली वेळ. पण जर 3 दिवसांनंतरही तू चोर आणि खजिन्याचा पत्ता नाही सांगू शकलास तर तुझ्या सोबत काय होईल तुला ठाऊक आहे. कमलेशने 3 दिवसांचा वेळ चोरांचा पत्ता सांगण्यासाठी नाही, घरातली पक्वानं खाण्यासाठी मागितला होता. तो ज्योतिषी तर नव्हता, पण हे जाणत होता की 3 दिवसानंतर तर त्याला तुरुंगाची हवा खावीच लागणार आहे. कमलेश तुरुंगाची हवा खाण्याआधी त्याचे आवडीचे लाडू खाऊन घेऊ इच्छित होता. हे सगळं माझ्या लोभामुळे झालं आहे. आपण पळून गेलो तर? नाही विमला, आता काही उपयोग नाही. फक्त 3च दिवस आहेत माझ्याकडे. आता तर रोज हे उरलेले 3 लाडू खाईन आणि महाराजांची क्षमा मागून स्वतःच तुरुंगामध्ये निघून जाईन. तसेच दुसऱ्या बाजूला चोरांना पण या गोष्टीची कल्पना होती की कोणीतरी महाराजांना त्यांचा पत्ता सांगणार आहे. मुंगी, जर खरंच त्यांनी महाराजांना आपण कुठे आहोत ते सांगितलं तर? नाही रे, ना कुणी आपल्याला महालात जाताना पाहिलंय ना तिथून काही चोरताना पाहिलंय.
मग तो आपला पत्ता कसा सांगू शकतो? चोरांच्या टोळीमध्ये हे ठरलं की ते कमलेशच्या घरावर नजर ठेवतील. पहिला हा तर गेला. आता फक्त 2 बाकी आहेत. कमलेश लाडवांबद्दल बोलत होता, पण चोरांच्या साथीदाराला वाटलं की कमलेशनी त्याला पाहिलं. पुढच्या रात्री दुसरा चोर कमलेशवर नजर ठेवायला आला होता. आज दुसरा पण गेला हो. त्याच्या पुढच्या रात्री चोरांचा सरदार स्वतः सत्याचा शोध घ्यायला आला. मजा आली विमला. हा शेवटचा लाडू पण गेला. बघितलं मोंगी, किती हुशार आहे तो. आपल्यासारखे छोटे छोटे चोर त्याच्यासाठी काहीच नाहीये. उद्या मी महाराजांना सगळं सत्य सांगून टाकणार आहे. चोरांना वाटलं की कमलेश त्यांचा पत्ता महाराजांना देणार होता. माफ करून टाक भाऊ, आमच्याकडून चूक झाली. महाराजांना यातलं काही सांगू नकोस. इथे कमलेशला समजलं की तो 3 दिवसांपासून ज्या 3 लाडवांबद्दल बोलत होता ते चोरांना वाटलं की तो त्यांच्याबद्दल बोलतोय. कमलेश चलक बाय चान्स यावेळी पण चाललं होतं. चोर तिथून चोरीच्या खजिन्याचा पत्ता सांगून उलट्या पावली पळाले. महाराज, माझ्या सगळ्या शक्ती सीमित आहेत. मी एकतर तुम्हाला चोराचा पत्ता सांगू शकतो किंवा मग लुटलेल्या खजिन्याचा पत्ता. मला सांगा, तुम्हाला आता काय हवंय? चोर की खजिना? हे बोलताना कमलेशला खूप भीती वाटली, कारण खजिनाचा पत्ता सांगून चोर तर पळून गेले होते. जर महाराजांनी चोरांचा पत्ता सांगायला सांगितलं तर? चोरांचा पत्ता जाणून आमचा काय फायदा? आम्हाला आमचे दागिने परत हवेत. कमलेशचं लक बाय चान्स इथे सुद्धा चाललं. कमलेशने जिथे सांगितलं होतं चोरीला गेलेले सगळे दागिने तिथे सापडले. खुश होऊन त्यांनी कमलेशला राजज्योतिषाचं पद देऊ केलं. पण कमलेशला ठाऊक होतं की लक बाय चान्स चालतं, पण नेहमी नाही. क्षमा करा महाराज, माझी सगळी शक्ती हा खजिना शोधण्यात निघून गेलेली आहे. मी या पदासाठी योग्य नाहीये. त्यानंतर पुन्हा कमलेशने कधीच भविष्यवाणी केली नाही, ना त्यांच्या पत्नीने हा हट्ट केला. If you like this video, subscribe to our channel Murthy Media.